मागच्या तासिकेला आपण बघितलं होतं आत्मकथन काय असतं. त्याच्या मागच्या तासिकेला आपण प्रसंग लेखन बघितलं. बघा, जो प्रश्न क्रमांक 5व्यातला ई भाग आहे, यातले आपण 3 हे जे उपप्रकार आहेत ते बघत होतो. पहिला आपण बघितला तो म्हणजे प्रसंग लेखन, त्याच्यानंतर दुसरा बघितला तो म्हणजे आत्मकथन, आणि आज आपण या प्रश्न 5व्यातल्या ई भागातला शेवटचा भाग बघणार आहोत. त्याचं नाव आहे वैचारिक लेखन. बघा, वैचारिक लेखन कसं करायचं याबद्दल आज आपण आपल्या या तासिकेमध्ये संपूर्ण या वैचारिक लेखन कसं करायचं याची माहिती बघणार आहोत. तर यासाठी बघा, तुमच्या ज्या कृतीपत्रिका असते त्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5व्यातला ई भाग हा वैचारिक लेखनासाठी विचारलेला असतो. पण साधारणतः आपल्याला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, तर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला हा जो प्रश्न सोडवायचा असतो वैचारिक लेखनाचा, याच्यासाठी एखादं चित्र दिलेलं असतं. बघा, चित्रकृतीच्या स्वरूपात आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. एक चित्र दिलेलं असतं आणि त्या चित्राच्या बाजूला काही 5-6 मुद्दे दिलेले असतात. मग आता त्या चित्राला बघून आणि त्याच्या जो मुख्य मुद्दा आहे त्याला वाचलं म्हणजे तुमच्या लक्षात येतं की आपल्याला कशाविषयी वैचारिक लेखन करायचं आहे. म्हणजे चित्रातले लहान लहान चित्रघटक म्हणजे त्या लेखन प्रकारासाठी दिलेले मुद्देच. एखादं चित्र असतं आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे घटक लिहिलेले असतात. कधी ते लिहिलेले असतात तर कधी ते चित्राचेच काही उपचित्र तिथे दिलेले असतात. तर ते कृतीपत्रिकेवरती तो कसा प्रश्न येतो त्याच्यावरती डिपेंड असतं, पण शक्यतो एक मुख्य चित्र दिलेलं असतं आणि त्याचे उपघटक त्यांनी दिलेले असतात, काही मुद्दे दिलेले असतात. मग लेखनामध्ये हे जे चित्रघटक असतात त्या चित्रघटकाचं तुम्ही निरीक्षण करायचं. एखादं चित्र दिलेलं असतं, त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. त्या निरीक्षण केल्यानंतर ते इतकं सोपं असतं की तुमच्या लगेच लक्षात येतं की हे चित्र कशाबद्दलचं आहे, आणि ते तुमच्या लक्षात आल्यानंतर 5-6 मुद्दे तिथे दिलेले असतात. पण तुमच्या लक्षात येतं की कोणते मुद्दे सुरुवातीला घ्यायचे, कोणते मुद्दे नंतर घ्यायचे, कोणता मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे हे तुमचं सहज लक्षात येतं वाचल्यानंतर. ते चित्राचं निरीक्षण केलं, तुम्ही ते मुद्दे वाचले म्हणजे तुमच्या लक्षात येतं की आपल्याला कशाविषयी लिहायचं आहे. मग त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला मुक्तपणे लिखाण करण्यासाठी आहे. तुमच्या मनामध्ये त्या मुद्द्याविषयी काय वाटतं, बघा, ते जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांविषयी आणि त्या चित्रांविषयी मुद्देसूदरीतीने तुम्हाला काय वाटतं, अतिशय मुक्तपणे तुम्हाला तिथं हा प्रश्न असा असतो का मुक्तपणे लेखन करण्यासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो. विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडायचे असतात. बघा, या प्रश्नाला सगळ्यात महत्त्वाचं जे घटक आहे तो म्हणजे काय, तर तुम्ही तुमचे जे विचार आहेत ते स्वतःच्या भाषेत तुम्ही मांडू शकतात आणि मुक्तपणे मांडू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या कृतीपत्रिकेमध्ये त्या चित्रामध्ये ते मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुमचे विचार तुमच्या भाषेमध्ये म्हणजे स्वविचार स्वभाषेमध्ये मांडता येतात. अतिशय मुक्तपणे तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. आणि या वैचारिक लेखनाला जी शब्द मर्यादा आहे ती आहे 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला हे वैचारिक लेखन करायचं असतं. पण मी मागच्या तासिकेला तुम्हाला सांगितलं की अगदी एक शब्द मोजण्याची गरज नाही. थोडेसे 120-130 शब्द झाले तरीही चालतात, किंवा 80, 85, 90, 120 असे शब्द असले तरी चालतात. मुद्दा काय आहे, तर तुम्ही कशा प्रकारे ते तुमचं म्हणणं मांडतायत याला महत्त्व आहे. शब्दांना महत्त्व नाही. त्यांनी फक्त त्यांनी रेषा ओढून दिली की 80 ते 100 शब्दामध्ये तुम्ही तुमचे विचार मांडा. पण तुम्ही 120 शब्दामध्ये मांडले तर काही बिघडत नाही. म्हणून हा प्रश्न जो आहे तुमचे विचार, बघा, विद्यार्थ्यांचे जे स्वविचार आहेत ते कशा प्रकारे मुक्तपणे मांडता येतील, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये तुम्ही एखाद्या विषयावरती जेव्हा लिहायला लागाल त्यावेळेस तुमचे विचार तुम्ही कसे मांडतात याची सवय तुम्हाला लागावी म्हणून कृतीपत्रिकेमध्ये हा प्रश्न समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग तुम्हाला सांगितलं की साधारणतः एखादी चित्र तुम्हाला दिलं जातं आणि चित्राच्या आधारातून तुम्हाला एक विषय दिला जातो आणि त्या विषयाशी संदर्भात काही 3, 4, 5, 6 मुद्दे दिले जातात. त्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असतो. ते मुद्दे दिलेले असतात, तुमच्या लक्षात येतं. तुम्ही ज्यावेळेस ते मुद्दे वाचतात त्या तुमच्या लक्षात येतं की कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे, कोणता मुद्दा थोडासा कमी महत्त्वाचा आहे, हे तुमच्या सहज लक्षात येतं. आणि जो मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच्याविषयी तुम्ही तुमचे विचार जास्त प्रमाणात मांडा. पण 80 ते 100 शब्दाचं त्यानं तुम्हाला एक प्रकारचं तिथं साचा तुम्हाला तयार करून दिला आहे. म्हणून आपले विचार कसे मांडायचे, मुक्तपणे तर मांडायचेच आहेत, पण तुम्हाला ते जे विचार आहेत ते तुमच्या भाषेमध्ये मांडायचे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या वैचारिक लेखनामध्ये तुम्हाला सांगता येतो.
आणि मग आपण एक वैचारिक लेखन कसं असतं याचा एक नमुना आपल्याला दिलेला आहे. तो नमुना आधी आपण बघूया आणि नंतर मग पुढे जाऊया. बघा, वैचारिक लेखनामध्ये तुमच्या लक्षात येत असेल, तुम्हाला कदाचित दिसत असेल, तर अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. बघा, हा जो प्रश्न आहे याचा एक आपला अशोक चक्र दिलेलं आहे आणि तिरंगा दिलेला आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला त्यांनी दिलेलं आहे देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव. देशप्रेम आणि राष्ट्रीयत्व यांची जाणीव आणि तिरंगा आणि अशोक चक्र असं दिलेलं आहे. आता हा झाला तुमच्या वैचारिक लेखनाचं मुख्य मुद्दा. तुम्हाला या विषयावरती लिहायचं आहे. बघा, काय कोणता विषय दिला आहे? देशप्रेम आणि राष्ट्रीयत्व यांची जाणीव कशी असते. अशा प्रकारचा हा मुद्दा तुम्हाला वैचारिक लेखनासाठी दिलेला आहे. मग आता हा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तर त्याच्यासाठी त्यांनी काही उपमुद्दे सुद्धा दिलेले आहेत. त्यांनी दिलेले एक माझा देश आणि मी देशाचा. बघा, देश माझा मी देशाचा हा पहिला मुद्दा दिला आहे. त्याच्यानंतर स्ववर्तन, आपण कसं वागतोय, देशाचं बद्दल काय आपल्याला वाटतं ते स्ववर्तन, आपण कसे वागतो, तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आहे देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान. बघा, देशामध्ये काय घटना घडत आहेत याचं ज्ञान, हा मुख्य मुद्दा आहे. त्याच्यानंतर हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव. बघा, आपल्याला आपल्या संविधानाने काही हक्क दिलेत, त्याचबरोबर काही कर्तव्य सुद्धा सांगितलेले आहेत. याची तुम्हाला कितपत जाणीव आहे, हा मुद्दा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रतिज्ञा असते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या प्रतिज्ञेचा तुम्हाला अर्थ काय सापडतो? तुम्हाला ह्या प्रतिज्ञेविषयी काय वाटतं? का आपण नुसतं दररोज म्हणतो म्हणून म्हणतो? याच्याविषयी तुम्हाला विचार मांडायचे आहेत. आणि शेवटचं आहे, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही कशा प्रकारचे जबाबदार नागरिक होऊ शकता. असे हे 5-6 मुद्द्यांचा आधार घेऊन देशप्रेम आणि राष्ट्रीयत्व या हा वैचारिक लेखन, या मुद्द्यांवरती वैचारिक लेखन तुम्हाला करायचं आहे. मग कसं लिहिणार? त्यांनी एक नमुना दिला आहे की बघा, मी माझ्या देशाचा नागरिक. बघा, आपण आता वैचारिक लेखन करतोय म्हणजे कसं, तर विचार करतोय आपण, एक मोठं स्टेज तुमच्या समोर आहे आणि ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये तो मुद्दा तुम्हाला वैचारिक दृष्टीने पटवून द्यायचा आहे. मग आपण वरती नाव टाकलं, मी माझ्या देशाचा नागरिक. बघा, मी माझ्या देशाचा नागरिक. मग कसं लिहिणार? रेल्वेच्या कडेने प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांचा नेहमी खच पडलेला असतो. रस्त्याच्या कडेला असलेली कचऱ्याची पिंपे कचऱ्याने ओसंडून वाहत असतात. लोक कुठेही थुंकतात, घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकतात, गाड्या कुठेही उभ्या करतात. वाहने प्रवास करण्यासाठी नसून इतर वाहनांशी स्पर्धा करण्यासाठी आहे, असं सर्वांचा समज झालेला आहे. मोटरसायकलवाले तर त्यांच्यासाठी कोणताच नियम नाही असे ते वागतात. बघा, आपण इयत्ता 10वीला असताना एक गोष्ट अरुणिमेची हा धडा शिकलेलो आहे. या पाठामध्ये अरुणामीला काय केलं होतं, तर त्या रेल्वेमध्ये मारून आणि तिला रेल्वेच्या खाली फेकून दिलं होतं. ती रात्रभर त्या रुळांवरती अर्धमेल्या अवस्थेमध्ये पडलेली होती, पण तिला कोणीच मदत केली नव्हती. अशा प्रकारे हा देश आपला असं चाललेला आहे. काय म्हणतात याला? कोणालाही कोणाची पर्वा नाही, इतरांना त्रास होईल का असा जरा सुद्धा विचार कोणाच्या मनात येत नाही. मग आपण खरोखरच देशाचे जबाबदार नागरिक आहोत का? असेच जर प्रत्येक जण वागू लागला तर देश कोसळायला वेळ लागणार नाही. आम्ही जबाबदार नागरिक व्हायचे म्हणजे काय करायचे हे समजून घेण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातली प्रतिज्ञा जरी तुम्ही प्रामाणिकपणे पाळली तरी नक्कीच तुम्ही एक उत्तम नागरिक होऊ शकता. आपल्या घटनेने आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केलंय. हे स्वातंत्र्य आपण मनापासून उपभोगावे, पण दुसऱ्यांनाही तसंच स्वातंत्र्य दिलंय हे मात्र लक्षात ठेवावं. स्वतःचे हक्क जगता जगता इतरांच्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये, यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण सर्व प्रकारची समानता पाळली पाहिजे. जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश यावरून भेदाभेद करता कामा नये. त्यांना समान संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण झटले पाहिजे. आपले सामाजिक वास्तव नीट समजून घेतले पाहिजे. असे असूनही आपण स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. तसेच शहरात सर्व सुखसोयी असतात, 24 तास वीज असते, पण ग्रामीण भागामध्ये 10 ते 15 तास लोड शेडिंग असते. रेशनिंगचे धान्य सुद्धा पुरेसे मिळत नाही किंवा वेळेवर मिळत नाही. पिकं हाताशी आली की व्यापारी भाव पाडतात
आणि मग काय होतं, हे सगळं थांबलं पाहिजे. तर सर्वांना समान संधी मिळेल, हा देश माझा आहे, मी देशाचा आहे, अशी भावना बाळगून आपण वागलं पाहिजे. सर्वप्रथम हे पाहिलं पाहिजे की अन्य कोणतेही तसे वागो न वागो, मी मात्र तसेच वागणार, हा ठाम निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. मग देशाची उन्नती दूर नाही. अशा प्रकारे हा वैचारिक लेखन तुम्हाला लिहायचं आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या मुद्द्याला तुम्हाला धरून लिहायचं होतं, तर देशप्रेम आणि राष्ट्रीयत्व यांची जाणीव, ह्या मुद्द्याला धरून आपल्याला हे सगळं लिहायचं होतं. की सुरुवातीला आपण काय पाहिलं की देश माझा, मी देशाचा, ही भावना. नंतर जबाबदार नागरिक आपण कसं होऊ शकतो, त्यानंतर पाठ्यपुस्तकाची जी प्रतिज्ञा आहे ती कशी आहे, त्याचबरोबर संविधानाने आपल्याला जे हक्क आणि कर्तव्य सांगितलेले आहेत त्याचा उल्लेख आलेला आहे, आणि देशाच्या सद्यस्थितीचे जे ज्ञान आहे ते आपल्याला आहे का, या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला हे वैचारिक लेखन आपण केलेलं आहे. बघा, कोणकोणते मुद्दे सांगितले ते तुम्हाला, की आजची स्थिती कशी आहे. बघा, आज जर का आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला बघा, आपण लांब जाण्याची गरज नाही, आपल्या घराच्या आजूबाजू बघा किती कचरा पडलेला असतो. आपण स्वतः काय करतो, आपल्या घरातला कचरा काढतो आणि बाहेर रस्त्यावर टाकून देतो. रेल्वेने जर का जात असाल तर तुम्ही रेल्वेच्या रोडाच्या आजूबाजू बघा काय घाण पडलेली असते, पाण्याच्या बाटल्या, वेफर्स. रेल्वेमध्ये आपण जिथं प्रवास करत असतो तिथे सुद्धा इतकी घाण असते की आपण शेंगदाणे खातो आणि ते टरफलं तिथंच खुर्ची खाली टाकून देतो. वेफर्सचं पाकिट तिथंच खाली टाकतो, पाण्याच्या थुंकी तिथेच थुंकतो. जिथं लिहिलेलं असतं इथे थुंकू नये, आपल्याला असं दिसतं इथे थुंकून ये, असं आपण वाचतोय. आपल्या देशाची स्थिती ही झालेली आहे. मग ह्या स्थितीला जबाबदार कोण? आपल्या देशात जी घाण निर्माण झाली आहे ती बाहेरून दुसऱ्या देशातून आलेले लोक करतायत का? नाही, तर आपलेच लोक आपल्याच देशाची घाण करतायत. आपलेच समाज, आपला हा स्वास्थ्य, तुमचं समाजाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. पण हे कसं टाळायचं आहे, तर तुम्ही तुमच्या देशाची प्रतिज्ञा जरी पाळली तरी तुमचा देश उन्नती पथावर जाऊ शकतो. अशा प्रकारचं हे वैचारिक लेखन आपल्याला या प्रश्न क्रमांक 5व्यातल्या ई भागामध्ये लिहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न असतो, अतिशय तिथेच सगळे मुद्दे दिलेले असतात, तिथंच चित्र दिलेलं असतं. चित्राचा आधार घेऊन, मुख्य मुद्दा समजून घेऊन, त्या मुद्द्यांचा आधार तुम्ही घेतला म्हणजे 80 ते 100 शब्दामध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात आणि याला पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही तिथून मिळवू शकतात. अशा प्रकारे आज आपण वैचारिक लेखन कसं करावं हे बघितलेलं आहे. त्याच्या आधी आपण थोडंसं एक ओझरतं पुन्हा एकदा बघून घेऊ की साधारणतः चित्रकृतीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. चित्रामध्ये लहान लहान चित्र घटक असतात, एक मुख्य मुद्दा असतो, त्या मुद्द्याचा आधार घेऊन इतर मुद्दे तिथे दिलेले असतात. तुम्ही ते मुद्दे व्यवस्थित वाचले तर तुम्हाला त्या मुद्द्यांविषयी तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतात. या चित्रांमधून तुम्हाला लगेच, आणि हे जे चित्र दिलेले असतात ते अतिशय असे वेगळे नसतात, तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जसं आहेत तुमचं जेवढं भावविश्व आहे, तुम्ही ज्या विषयांचा अभ्यास करता त्याच संदर्भामध्ये तिथं चित्र दिलेले असतात. आता इथं दिलेलं देशप्रेम आणि राष्ट्रीयत्वाची भावना हा मुख्य मुद्दा होता. पण कृतीपत्रिकेमध्ये जर का असं दिलं की इंग्लंडच्या राजाचं राजेशाही वर्तन, आता तुम्ही कधी इंग्लंडला गेलेच नाही, इंग्लंडचा राजा कसा राहतो तुम्हाला माहितीच नाही, म्हणजे तो प्रश्न इथे येणार नाही. म्हणजे काय, तर कृतीपत्रिकेमध्ये कोणता प्रश्न येतो की जो तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, तुम्हाला ते माहिती आहे, तोच कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये तो मुद्दा, तुमचे विचार त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मांडायचे असतात. या प्रश्नामध्ये मुक्तपणे तुम्हाला लेखन करायचं असतं. असं कोणत्याही प्रकारचा तुमच्यावरती दबाव नसतो की तुम्हाला असंच लिहायचं आहे, अलंकारिकच भाषा वापरायची आहे, तुमची शब्दरचना अशीच पाहिजे, असा कोणताही दबाव नसतो. मुक्तपणे तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. फक्त काय काळजी घ्यायची आहे की जे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा आधारच तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या मनाचा एखादा मुद्दा तुम्हाला त्या संदर्भात जर का वाटत असला की हा मुद्दा या विषयाला अनुरूप आहे, तर तुम्ही तिथं तुमचा मुद्दा मांडू शकतात. म्हणजे काय, तर मुक्तपणे विचार मांडण्याची संधी तुम्हाला या वैचारिक लेखनामध्ये तिथे तुम्हाला मिळते. आणि तुम्हाला सांगितलं की 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असतो. म्हणून या प्रश्नाची तुम्ही उत्तम तयारी करावी अशी अपेक्षा. तुम्हाला जर का या प्रश्नाविषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला जरूर विचारा. तोपर्यंत थांबूया, पुन्हा पुढच्या तासिकेला भेटूच. तोपर्यंत जय हिंद,